या सावळेश्वर पंचायत समिती गणातून आपल्या मयुरी समाधान शेंडगे निवडणूक लढवत आहेत। त्याच धर्तीवर आपण सावळेश्वर गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचं काम करत असलेले, परंतु सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन अतिशय निष्ठेने गावागावात जाऊन प्रचंड मोठा दांडगा जनसंपर्क असणारे आणि या उमेदवाराला, राष्ट्रवादीच्या घड्याळाचा उमेदवार कसा विजय होईल हे करण्यासाठी प्रचार यंत्रणा लावणारे हे आपल्या गावातील नारायण नीळ, त्यांना मालक अशा नावाने ओळखतात, हे नारायण नीळ आपल्याशी जोडले गेले आहेत। तर या निवडणुकी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीला वातावरण कसं आहे? सध्याला फक्त राष्ट्रवादीचे वातावरण आहे, कारण की भाजपनं सगळा जिल्हा नव्हा तर अख्खं महाराष्ट्रातलं राजकारण नासवून टाकलेलं आहे व शेतकऱ्याला देशोधडीला लावलेलं आहे। भाजपनं फक्त तोडा मोडा राजकारण केलं आहे। भावाभावात भांडणं लावणे, तक्रारी वाढवणे, दादागिरी करणाऱ्या मोठ्या नेत्यांना, ज्याचा काय राजकारणाशी संबंध नाही अशा माणसाला उमेदवारी देणे, पैसेवाल्याला उमेदवारी देणे, खरोखर जी कार्यकर्ता तळागाळातला आहे अशा माणसाला कधीही भाजपनं उमेदवारी दिलेली नाही। आज ह्या तालुक्यात आमदार खासदार जे काय भाजपमध्ये गेलेले आहेत ते सगळे दादागिरी गुंड हे असले सर्व माणसाची गुंडाची टोळी ही भाजपनं तयार केलेली आहे। आणि सध्याला ह्या जिल्ह्याला, महाराष्ट्राला राष्ट्रवादीशिवाय पर्याय राहिलेला नाही। आणि आमच्या गावात तर फक्त आमच्या भागात मोहोळ तालुक्यात सर्व राष्ट्रवादीचे वातावरण आहे। त्याचं कारण ही उमेदवार राजू खरेच्या नेतृत्वाखाली सर्व इलेक्शन चालू आहे। मोहोळ तालुक्यात राजू खरे आमदार झाल्यापासून गोरगरीब जनतेला न्याय मिळाला आहे। सर्वाला सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्माच्या सगळ्या माणसाला समान न्याय देऊन सगळ्याला घेऊन बरोबर चालणारा नेता म्हणजे राजू खरे आहे। राजू खरेच्या नेतृत्वाखाली हे सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन चालू आहे। आणि उमेश पाटील, चरणराज चौरे, विजयराज डोंगरे ही आपल्या तालुक्याला चांगले नेते लाभलेले आहेत। ह्या सर्वांचा ह्या प्रत्येक भागावर लक्ष असल्यामुळं, ह्यांचं काम चांगलं असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हीच सगळ्यात सध्या चांगली पार्टी आहे। म्हणून मी शिवसेनेचं काम सोडून उबाटा गटाला रामराम घालून सध्या राष्ट्रवादी अजितदादा गट यांचं काम करत आहे। तरी आमच्या भागात काय नाही म्हणलं तर पंचायत समिती 1000-1500 आणि जिल्हा परिषद 2-2500 मतानं उमेदवार निवडून येणार आहेत। आणि मोहोळ तालुक्यात भाजपचा एक सुद्धा गट निवडून येणार नाही। अगदी ठाम, म्हणजे बोलायचं म्हणून नाही तर एक प्रचंड मोहोळ तालुक्यात प्रचंड त्यांचा संपर्क आहे। आणि या संपर्काच्या बळावर आमच्या गणातील समाधान शेंडगे हे 1500 मताच्या फरकाने, झेडपीचा सदस्य 2000-3000 मताच्या फरकाने विजय होतील। त्याचबरोबर तालुक्यातली एकही जागा भाजपला मिळणार नाही असा ठाम आत्मविश्वास नारायण नीळ यांनी व्यक्त केला आहे। अजून एक त्यांना प्रश्न या धर्तीवर विचारूया। सध्या ही भाजपची फार मोठी, आपण म्हणल्याप्रमाणे दडपशाही, ताकद, पैसा, याला आपण म्हणजे आपली पार्टी कसं तोंड देईल? ही गोरगरिबाची जनता, गोरगरीब जनतेची पार्टी आहे राष्ट्रवादी पार्टी। म्हणजे ही कुठल्या जाती धर्माला मानणारी नाही। अजितदादांना सांगितलं आहे, आम्ही कुठल्या राष्ट्रवादीमध्ये कुठल्या जाती धर्माला थारा नाही, सर्वसामान्य जनतेची पार्टी आहे राष्ट्रवादी। त्याच्यामुळं सर्वसामान्य जनताच त्या भाजपला त्यांना लायकी दाखवेल, आपण दाखवायची काय गरज नाही। अगदी बरोबर आहे, सर्वसामान्य जनता हीच राष्ट्रवादी पार्टी आहे। परंतु 2 दिवसापूर्वी दुःखद घटना, घडून येते घटना या महाराष्ट्रावर, देशावर घडली आणि अजितदादांचाच पक्षांचा कॅप्टनच 2 दिवसापूर्वी विमान अपघातात दुर्घटनेत गेल्यामुळे शोककळा पसरली आहे। त्याचा तुम्हाला काय वाटतं? म्हणजे त्या निमित्तानं अजितदादाला श्रद्धांजली म्हणजे राष्ट्रवादीला मत देणे, त्यांची शेवटची इच्छा सर्व उमेदवार निवडून आणणे आणि राष्ट्रवादीला मत टाकूनच ही श्रद्धांजली अजितदादाला व्हायची आहे। ही आपली श्रद्धांजली आहे।